तेव्हा मीही तुझ्याकडे काही मागणार नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या बरं का, पटकन उत्तर द्या. मला सांगा, देव तुकाराम महाराजांना माग म्हणतोय, ऐकताय कीर्तन? देव गेले का काय घरी? बोला ना पटकन. देव तुकोबारायांना माग म्हणतोय, तुकाराम महाराज मागतायत का? उत्तर द्या पटकन. नाही मागत. देव तुकोबारायांना माग म्हणतोय, पण तुकोबाराय मागतायत का? नाही मागत. आपण जेव्हा देवाच्या दर्शनाला जातो तेव्हा देव आपल्याला कधीच माग म्हणत नाही, पण आपण मागितल्याशिवाय बास धन्य झालो कीर्तनाला. बास असं खरं बोलायचं. आमचे श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर एक दृष्टांत देतात. प्रपंच असा आहे, या प्रपंचामध्ये इच्छा वाढतात आणि परमार्थ असा आहे, एकदा भगवत चरण प्राप्त झाले की इच्छा संपतात. तुकोबाराया काम नाही, काम नाही झालो पाही रिकाम्या या अवस्थेवर पोहोचलेले. प्रपंचन परमार्थ कसं आहे माता भगिनींनो? प्रपंचामध्ये इच्छा वाढतात आणि परमार्थामध्ये इच्छा संपतात. आमचे श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर एक दृष्टांत देतात, फार सुंदर दृष्टांत देतात. दोन मैत्रिणी असतात, गेल्या का काय घरी? तुम्ही ऐकताय ना कीर्तन? ताट बसा पटकन. दोन मैत्रिणी असतात, दोन मैत्रिणी, खूप एकमेकींवर प्रेम असतं. एके दिवशी एकीचा नवरा कामावरून येताना नवीन कलर टीव्ही घेऊन येतो. नवीन कलर टीव्ही घेऊन आल्यानंतर जिच्याकडे टीव्ही आला ती पेड्याचा बॉक्स घेते आणि आपल्या शिळगावात द्यायला येते. ती कुठं जाते? शेजारणीकडे जाते. शेजारणी विचारते कसले पेढे? ती म्हणते आज माझ्या नवऱ्याने कामावरून येताना नवीन कलर टीव्ही आणलाय 21 इंची, त्याचे हे पेढे. आता जिला पेढे देत होती ना माता भगिनींनो, तिच्याकडे साधा पण टीव्ही नव्हता. कलर टीव्हीची तर गोष्ट निराळी. तिला कसा हिचा पेढा गोड लागल? नाही ना लागणार. तिने पेढा घेतला, कसा बसा नवऱ्याची वाट पाहू लागली. नवरा कामावरून आलाय, डबा खाली ठेवतोय नाही ठेवत. तितक्यात हिने सुरुवात केली, कळलं का तुम्हाला? तो म्हणला काय झालं? शेजारी आपल्या टीव्ही आलाय, मग मला पण उद्याच्या उद्या टीव्ही पाहिजे. नवरा बोलला पगार उद्या, पगार झाल्यानंतर मी टीव्ही आणतो. ती म्हणली पगार बिगार गेला खड्ड्यात, उसने पैसे घ्यायचे आणि टीव्ही आणायचं लगेच. तुम्हाला पटतंय का बघा बरं का? तुमची माफी मागून बोलतो. निम्म्या अर्ध्या नवऱ्यांचं दिवाळ तर बायकाच काढत असतात. तुम्ही हसले म्हणजे तुम्हाला पटलं, आज घरी भांडणच येत जाऊ ना. निम्म्या अर्ध्या नवऱ्यांचं दिवाळ बायकाच काढ. उसने पैसे घ्या आणि उद्याच्या उद्या टीव्ही आणा. दुसऱ्या दिवशी त्याने बिचाराने कुठून तरी उसने पैसे घेतले, टीव्ही आणला. टीव्ही आणल्याबरोबर हिने पेढा घेतला आणि कोणाला द्यायला गेली? जिने काल टीव्ही आणला होता तिच्याकडं. तिने विचारलं बाई कसले ग पेढे? ती म्हणते अगं काल तुझ्या नवऱ्याने टीव्ही आणला, आज माझ्या नवऱ्याने टीव्ही आणला. तुझ्या नवऱ्याने तर 21 इंचीच टीव्ही आणला, माझ्या नवऱ्याने तर 32 इंची, तुमच्यापेक्षा मोठा टीव्ही आणला, त्याचे पेढे. आता जिच्याकडे टीव्ही आला होता का काल, ती म्हणली थांब माझा पण पेढा घेऊन जा. ही म्हणली आज बाई तू कसला पेढा देते? तेव्हा ती म्हणली काल माझ्या नवऱ्याने टीव्ही आणला, त्याचे पेढे मी तुला दिले. आज तुझ्या नवऱ्याने टीव्ही आणला, त्याचे पेढे तू मला दिले. पण तुला माहिती का, आज कामावरून येताना माझ्या नवऱ्याने नवीन फ्रीज आणलाय, त्याचे हे पेढे. येते का लक्षात तुमच्या? येते का लक्षात तुमच्या? आता मला सांगा, त्या 32 इंचामध्ये, त्या 32 इंचाच्या टीव्ही मध्ये त्या बाईचं समाधान आहे का? आता तिला काय वाटायला लागलं, आपल्या घरी काय आला पाहिजे? फ्रीज आला पाहिजे. इच्छा वाढली का संपली? इच्छा वाढली. प्रपंचामध्ये इच्छा वाढते, परमार्थामध्ये इच्छा संपते. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्हाला तुझ्याकडून काही नको, काही मागणे, आम्ही मागणारच नाहीये. खरं तर एक विकल्प फार सुंदर सांगितला जातो. का मागत नाही? साधू संत मागतच नाहीत, काहीच मागत नाही. काय असतं? मागणीचा उदय कधी होतो मी ते पुढे जाऊन सांगतो, पण तुकाराम महाराज मागत नाही. का मागत नाहीयेत? मागण्याची वृत्तीच नाही ना. म्हणजे समाजामध्ये 4 प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. ऐकताय कीर्तन? 4 प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. कशी ते मी तुम्हाला सांगतो. देव माणसाला जन्माला घालत, देव जीवाला जन्माला घालत असताना 3 शक्ती बरोबर घेऊन पाठवतो. एक ज्ञान शक्ती आहे, एक कर्तृत्व शक्ती आहे आणि एक इच्छा शक्ती आहे. ज्ञानशक्तीच्या विषयी मी चिंतन मांडत नाही, हे श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकरांचं चिंतन आहे. ज्ञानशक्तीच्या विषयी मी चिंतन मांडत नाही. माणूस जेव्हा जन्माला येतो, जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्याबरोबर 3 शक्ती असतात. ज्ञानशक्ती, कर्तृत्व शक्ती आणि इच्छा शक्ती. समाजामध्ये 4 प्रकारचे लोक आहेत. काही लोक अशी आहेत की ज्यांची इच्छा शक्ती, म्हणजे मी फक्त इच्छा शक्ती आणि कर्तृत्व शक्तीच्या विषयी बोलतोय, म्हणजे आपण चालतो, बोलतो, ऐकतो, ह्याला कर्तृत्व शक्ती म्हणावी. आणि आपल्या मनामध्ये आशा आकांक्षा निर्माण होतात, त्याला इच्छा शक्ती म्हणावी. समाजामध्ये अशी काही लोक आहेत की ज्यांची इच्छा शक्ती ही मरण पावलेली आहे आणि कर्तृत्व शक्ती ही मरण पावलेली आहे. त्यांना आपण विदेहमुक्त म्हणूयात, ज्यांची कर्तृत्व शक्ती संपलेली आहे आणि ज्यांची इच्छा शक्ती संपलेली आहे. समाजामध्ये दुसरा वर्ग आहे ज्यांची इच्छा शक्ती ही जिवंत आहे आणि ज्यांची कर्तृत्व शक्ती ही जिवंत आहे. मग ह्या वर्गामध्ये कोण आहे? आपण सगळे आहोत. आपली इच्छा शक्ती पण जिवंत आहे आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण धडपडही करतो, म्हणजे आपली कर्तृत्व शक्ती पण जिवंत आहे.
वर्ग तिसरा आहे, समाजामध्ये अशी काही लोक आहेत की ज्यांची कर्तृत्व शक्ती संपलेली आहे पण इच्छा शक्ती जिवंत राहिलेली आहे. ज्यांची कर्तृत्व शक्ती संपली पण इच्छा शक्ती जिवंत आहे त्यांना परत जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ज्यांची कर्तृत्व शक्ती संपली पण इच्छा शक्ती जिवंत आहे त्यांना परत जन्म घ्यावा लागतो. आणि शेवटचा वर्ग जो आहे ज्यांची इच्छा शक्ती संपलेली आहे पण कर्तृत्व शक्ती जिवंत आहे. मी 4 वर्ग सांगितले. पहिला वर्ग कर्तृत्व शक्ती संपली, इच्छा शक्ती संपली, वर्ग पहिला. वर्ग दुसरा कर्तृत्व शक्ती जिवंत आहे, इच्छा शक्ती जिवंत आहे. वर्ग तिसरा कर्तृत्व शक्ती संपलेली आहे पण इच्छा शक्ती जिवंत आहे. आणि वर्ग चौथा इच्छा शक्ती संपलेली आहे पण कर्तृत्व शक्ती जिवंत आहे. या चौथ्या वर्गामध्ये तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आहोत. आमच्या इच्छा सगळ्या संपलेल्या आहेत. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता आमची कोणत्याही प्रकारची इच्छा नाहीये. आता फक्त देवा आम्ही चालतोय, आम्ही बोलतोय आणि तुझ्या सेवेची परंपरा आमच्या घरामध्ये आहे. वंश परंपरागत दासमी अंकित म्हणून देवा आम्ही तुझ्या दर्शनाला आलेलो आहे. आणि देवा आम्ही तुझ्या दर्शनाला आलोय याचा अर्थ देवा आम्ही तुझ्या दर्शनाला आलोय याचा अर्थ आम्हाला तुझ्याकडून काय पाहिजे असं नाहीये. आता देव तुकोबारांना म्हणतायत अरे तुकोबा इतकं नको रे सांगू बाबा, माझी फक्त एकच इच्छा आहे, तू माझ्याकडे काहीतरी मागितलं पाहिजे. आणि तू जर माझ्याकडे काही मागितलं नाही तर कोण तुकोबा मी विसरून जातो आणि कोण विठोबा तू विसरून जा. आता तुकाराम महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तुकाराम महाराज म्हणतायत देवा सगळं सहन होईल पण तुझा वियोग सहन होणार नाही. तू म्हणतोय ना मागितलं पाहिजे, देवा चल मी मागतो आणि तुला जर द्यायचंच असेल ना तर आम्हाला हेच दे. काय दे? हे
तुकोबारा म्हणतात, भगवंत तुला जर मला द्यायचं असेल तर हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा तुझा विसर आम्हाला पडून देऊ नको. स्वभाव आहे. तर आम्ही कीर्तनकार मंडळी एक दृष्टांत सांगत असतो. गेले का काय घरी तुम्ही? बाबा म्हणतात आहेत. खरं तर चोपदारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं किती ते धावपळ करतायत वगैरे वगैरे, पण आणि इतकं वय असो नाही त्यांना उत्साह आहे, आणि तो भगवंत नामाचा उत्साह आहे, ती ऊर्जा आहे. भगवंत नामाने ऊर्जा निर्माण होते. तर आम्ही कीर्तनकार मंडळी एक दृष्टांत सांगत असतो की ती म्हणे 3 बायका एकत्र आल्या. गेले का काय घरी? 3 माता भगिनी एकत्र आल्या, आणि माता भगिनी एकत्र आल्यानंतर त्या शांत बसतात. नाही तुम्ही नाही म्हणताय म्हणजे नाही बसत. ते एकदा काय झालं, 2 मैत्रिणी, माता भगिनी मी तुमच्या लेकरासारख्या भावासारख्या, 2 मैत्रिणी आपल्या शिळ गावातून अशा इथं फाट्यावर चालल्या असतील. जुनी गोष्ट आहे, जुनी गोष्ट. त्यावेळेस अशी झाडं वगैरे होती, एवढं शहरीकरण नव्हतं. दुपारच्या वेळेस त्या फिरायला चालल्या, आणि दुपारचं ते रणरण ऊन त्यांच्या डोक्याला लागलं. दोघींनी विचार केला की ऊन उतरल्यानंतर आपण पुढच्या गावात जाऊया, म्हणून त्या आंब्याच्या झाडाखाली बसल्या. आणि आंब्याच्या झाडाखाली बसलेले असताना त्यांनी ते बसताना त्या झाडाकडे फिरून पाहिलं की एखादा पिकलेला आंबा आहे का, पण त्यांना एकही आंबा पिकलेला दिसला नाही. आणि मग त्या गप्पा मारत त्या झाडाखाली बसल्या. 2 तासानंतर एक रसरसीत पिकलेला आंबा दोघींच्या अंगावर पडला. बसला त्यावेळेस आंबा पिकलेला होता का? नव्हता पिकलेला. 2 तासात आंबा काय झाला? पिकला. त्या बायकांना विचार पडला की आपण बसलो होतो त्यावेळेस एकही आंबा पिकलेला नव्हता, 2 तासात आंबा पिकला कसा काय? त्या पिकलेल्या आंब्याला वाचा फुटली. तो आंबा बोलायला लागला, पिकलो पिकलो बायांनो तुमच्या बडबडीमुळे पिकलो म्हटलं मी. आलं कल माता भगिनी कशी शांत होत. तर 3 महिला एकत्र आल्या, आणि मग नवरे किती विसरवले त्याच्यावर त्यांची चर्चा चालू झाली. पहिली म्हणती माझा नवरा इतका विसरवू आहे, दुसऱ्यांकडून उसने पैसे घेतून द्यायला विसरतो. दुसरी म्हणली माझा नवरा इतका विसरवू आहे, दुपारी 12 वाजता जेवला की 1:30 वाजता मला विचारतो गंगे मी जेवलोय का. ती म्हणली मी हुशार आहे, मी त्याचं खरकट ताट त्याला दाखवते म्हणजे त्याला वाटतं की तो जेवलाय. आणि कधी कधी बघा कशी डॅम्बिस बाई बरं का, कधी कधी जर म्हटली मला रात्री जेवण बनवण्याचा कंटाळा आला तर मी त्याला दुपारच खरकट ताट दाखवते, त्याला वाटतं की आपण जेवलोय म्हणून. आणि तिसरी जी होती ती म्हटली तुमच्या दोघींचा नवरा काहीच विसरवू नये, माझा नवरा इतका विसरवू आहे. नवीन लग्न झाल्यानंतर आम्ही मुंबईला फिरायला गेलो, चौपाटीवर बसलो, माझा नवरा भेळ आणण्यासाठी गेला, भेळ त्याने घेतली, ती भेळ माझ्या जवळ येऊन मला द्यायची तर माझ्या शेजारी एक बाई बसली होती तिला देऊ लागला. आणि तिला भेळ देताना माझ्याकडे बघून म्हणतोय अहो बाईसाहेब मी तुम्हाला कुठंतरी बघितल्यासारखं वाटते. बायकोलाच विसरलं गडी. विसरणं हा माणसांचा स्वभाव आहे. पण अरे ज्यांनी दिलंय देह, देवे देह दिला, ज्यांनी सुंदर असा नरदेह दिलेला आहे, भगवंत प्राप्ती लागून देवी केली मनुष्योनी, माणसं त्या देवालाही विसरतात. त्याने एक सांगू का, आता देव कोणाला म्हटलं पाहिजे का, ह्या खूप व्याख्या आहेत. समाजामध्ये 2 प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. एक आस्तिक लोकांचा वर्ग आहे आणि एक नास्तिक लोकांचा वर्ग आहे. देवाला जे मानतात त्यांना आस्तिक म्हटलं जातं, आणि देवाला जे मानत नाही त्यांना नास्तिक म्हटलं जातं. आमचे पारमार्थिक स्नेही आहेत. पाटील महाराज तुम्ही नाव ऐकलं असेल कदाचित. संप्रदायामध्ये एका विचारांनी त्यांनी एक वादळ आणलं होतं. आमचे पारमार्थिक स्नेही आहेत, हरिभक्तीपरायण प्रज्ञासूर्य पृथ्वीराज महाराज जाधव. फार सुंदर ते एक वाक्य सांगायचे. ते म्हणायचे इथं कोणीही 100, माझं काय मी ज्यांचं ऐकतो ना, हेमंत महाराज त्यांचं नाव घेऊन सांगतो, दुसऱ्यांचा मला मी माझ्या नावावर खपवत नाही. ज्यांचं ऐकलंय त्यांचं सांगावं, त्यांना तो मोठेपणा द्यावा. ते म्हणतात इथं कोणीही 100% गेले का काय घरी तुम्ही, झालं 10 मिनिट. इथं कोणी 100% आस्तिक नाही, कोणी 100% नास्तिक नाहीये. पहा बरं का वाक्य, जरा लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला समजेल. इथं कोणी 100% आस्तिक नाहीये आणि कोणी 100% नास्तिक नाहीये. तुम्हाला सांगू का, माणसाच्या जीवनातील अनुकूलतेवर आणि प्रतिकूलतेवर त्याच्या जीवनातली आस्तिकता आणि नास्तिकता ठरलेली असते. मी तुम्हाला पटवून देतो.
एखाद्याच्या जीवनामध्ये जर महाराज चांगलं चाललेलं असेल ना आणि त्याला विचारलं ना काय खूप चांगलं आयुष्य आहे तुमचं, तो म्हणतो काही नाही, सगळी देवाची कृपा आहे. काय म्हणतो तो? सगळी देवाची कृपा आहे. पण सगळे दिवस सारखे नसतात ना. जसं सुख आहे तसं आयुष्यामध्ये दुःख पण आहे ना. आणि अचानक त्याच्या जीवनामध्ये दुःख येतं आणि मग त्याला विचारलं ना का हो एवढं चांगलं चाललं होतं तुमचं, अचानक एवढ्या अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये कशा काय? तोच उत्तर देतो काही नाही हो, देव वगैरे काही नसतो. इतकं देवाचं मी केलं, देवाने माझ्या बाबतीतच असं केलं. सांगू का तुम्हाला, देव बिव काय नाही. आता जो देव आहे म्हणत होता तोच काय म्हणायला लागला, देव नाही. देव आहे म्हणत होता तेव्हा त्याला काय म्हणायचं, आस्तिक. आणि जेव्हा देव नाही म्हणतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, नास्तिक. इथं कोणी 100% आस्तिक नाही, कोणी 100% नास्तिक नाहीये. काय ते पण तुम्ही माना अथवा नका मानू, तुम्ही माना अथवा नका मानू. एकदा त्यांनी मानायचं सोडलं ना की 4 जण खांदा देतात आणि 1 जण मडकं धरतो. येतंय का लक्षात? तुम्ही देवाला माना अथवा नका मानू. काही काही लोक अति शहाणे असतात की आम्ही देवाला मानत नाही. ते आम्ही कीर्तनकर मंडळी विनोदाने दृष्टांत देत असतो. एका गावामध्ये एक व्याख्याता व्याख्यान देण्यासाठी आला आणि व्याख्यानामध्ये त्याचा विषय होता या जगामध्ये देव नाही. त्यांनी इतकं प्रभावीपणे व्याख्यान दिलं, देव नाही देव नाही देव नाही. लोकांना पण त्या व्याख्यानावर विश्वास बसला. काही लोक व्याख्यान चालू असताना घरी गेली आणि देवाऱ्यातले देव त्यांनी नदीत जाऊन टाकले. इतकं प्रभावी त्यांनी व्याख्यान केलं. आणि मग ते व्याख्यान झाल्यानंतर सगळी लोक त्याच्या जवळ गेली आणि त्याला म्हटले का तुम्ही किती छान समजावून सांगितलं की ह्या जगामध्ये देव नाहीच आहे, देव नाहीच आहे असं तुम्ही इतकं पटवून दिलं. पण इतकं छान तुम्ही देव नाही हे कसं काय पटवून देता? तो म्हणला काय नाही, सगळी देवाचीच कृपा आहे. आलं का लक्षात तुमच्या? सगळी देवाचीच कृपा आहे. म्हणजे तुम्ही देवाला माना अथवा नका मानू, त्याचं अस्तित्व हे आहेच. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला एकच द्यायचं असेल तर तू दे. काय दे? देवा तुझा विसर आम्हाला पडून देऊ नको. आता देवाने तुकोबारायांना विचारलं, तुकोबा काय बोलतोयस, तू काय मागतोयस हे तुला कळतं का? तुझा माझा विसर तुला पडून देऊ नको असं तू म्हणतोय. मग देवाने पूर्वपीठिका मांडली. देव म्हटले अरे तुकोबा वंश परंपरे पण तुला माझा विसर पडलेला नाहीये, मला तुझा विसर पडलेला नाहीये. तुम्ही थोडी तुकाराम महाराजांची वंश परंपरा पहा आणि तुकाराम महाराजांच्या अवतार परंपरा पहा. देवाने दोन्ही आठवणी तुकाराम महाराजांना करून दिल्या. तुकोबा अवतार परंपरेने पण आपल्याला एकमेकांचा विसर पडलेला नाहीये आणि वंश परंपरेने पण तुकोबा तुला मला एकमेकांचा विसर पडलेला नाहीये. तुकाराम महाराजांच्या अवतारात परंपरेचा मागोवा अंबरीशापासून घ्यावा लागतो. अंबरीश, प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांचा अवतार म्हणजे तुकाराम महाराज. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. अंबरीशासाठी भगवंताने गर्भवास सोसले. प्रल्हादासाठी तो कोण झाला? गेले का काय घरी? बोला ना पटापटा. प्रल्हादासाठी कोण झाला? तो नरसिंह अवतार घेतला. म्हणजे तुकाराम महाराज अंबरीश ज्या वेळेस होते त्यावेळेस त्यांनी गर्भवास सोसले. ज्या वेळेस ते प्रल्हाद झाले त्यावेळेस भगवान परमात्मा काय झाला? नरसिंह झाला. अंगद झाले तेव्हा काय झाला? अंगद झाला तेव्हा काय झाला? राम झाला ना. अंबरीश, प्रल्हाद, अंगद. उद्धव झाला तेव्हा तेव्हा कोण झाला? कृष्ण झाला ना. अंबरीश, प्रल्हाद, अंगद, उद्धव आणि नामदेव महाराज. नामदेव महाराजांच्या हातून तर देव जेवत होता आणि तेच नामदेव महाराज तुकाराम महाराज म्हणून त्यांनी अवतार घेतला. म्हणजे प्रत्येक अवतारात देवाला तुकोबारायांचा आणि तुकोबारांना देवाचा विसर पडला का? विसर पडलेला नाहीये. म्हणजे अवतार परंपरेमध्ये पण विसर पडलेला नाहीये. पहा बरं का देवाचा आणि तुकोबारायांचा संवाद आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात तुकोबा तुला वंश परंपरेने पण माझा कधी विसर पडलेला नाहीये. आणि वंश परंपरेचं वर्णन करताना विश्वंभर बाबा आमाई मातेपासून करावं लागतं. विश्वंभर बाबा आमाई मातेला आंबियाच्या मनात देऊ मध्ये भगवंताची नाई साहेबांची मूर्ती सापडलेली होती. तीच देऊला आज आपल्याला त्या मंदिरामध्ये पाहायला मिळते. मग तुकाराम महाराजांना देव म्हणतात अरे अंबरीशापासून आणि विश्वंभर बाबांपासून म्हणजे हरी आणि मुकुंद. मग त्या हरिपुत्र विठोजी, विठोजीचा पादाजी, पादाजीचा शंकर, शंकरचा कान्यान, कान्याचे बोलोबा, बोलोबा कनकाई मातेच्या पोटी तुकाराम महाराजांचा जन्म झाला. विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराजांच्या घरी देव नांदत होता. नांदेत आहे घरी दैवत पंढरीचे. मग तुकाराम महाराजांना ते विचारतोय अरे तुला माझा विसरच पडलेला नाहीये आणि मला तुझा विसर पडलेला नाहीये, तरी पण तू का म्हणतो तुझा विसर न व्हावा? एक जरा शेवटचं वाक्य व्यवस्थित आहे का? तरी पण तू का म्हणतो विसर न व्हावा? तेव्हा तुकाराम महाराजांनी देवाला म्हटले देवा जरा कान इकडे करतोस का? समतय कीर्तन बर का. देवा जरा कान इकडे करतोस का? देवाने कान तुकोबारायांकडे केले. काय तुकोबा? देवा जेव्हा मी तुझ्या दर्शनाला उभा राहिलोय ना तेव्हा माझ्या बरोबर माझ्यासारखे तुझे भक्त माझ्या पाठीमागं रांगेत तुझ्या
दर्शनाला उभे राहिलेले. मी आणि तू बोलतोय हे आपलं बोलणं एकांतातलं नाहीये तर लोकांतातलं आहे. तू आणि मी बोलत असताना तुझ्या दर्शनासाठी आलेले पाठीमागचे भक्त तसेच रांगेमध्ये उभे आहेत आणि ते तुझा आणि माझा संवाद ऐकतायत. देवा तू मला माग म्हणतोय याचा अर्थ देवा मी तुझा भक्त आहे आणि तू मला माग म्हणतोय याचा अर्थ माझ्या पाठीमागे जे तुझ्या दर्शनासाठी उभे आहेत ते पण तुझे कोण आहेत? भक्त आहेत. जसं तू मला माग म्हणतोयस ना तसं मागच्या भक्तांनाही वाटतंय देव तुकोबारायांना माग म्हणतोय याचा अर्थ देव आपल्यालाही माग म्हणणार. मग आपण काय करायचं? तुकाराम महाराज जे मागतील ना, येते का लक्षात तुमच्या? तुकाराम महाराज जे मागतील ना आपण पण काय मागायचं? तेच मागायचं. असं पाठीमागचे भक्त विचार करत असतील. आणि देवा जर मी तुझ्याकडे तुझं मागितलं, धन मागितलं, पैसा मागितला, मुक्ती मागितली, श्रीमंती मागितली, प्रसिद्धी मागितली तर देवा माझ्या पाठीमागून तुझ्या दर्शनाला येणारा तुझा भक्त तुझ्याकडे तुला न मागता सगळी संपत्ती मागेल, मान मागेल, धन मागेल. म्हणून देवा आता आम्ही संतत्वाला पोहोचलोय असं समाज म्हणतोय आणि संतांच्या पावलावर पाऊल ठेवणं हे सामान्य लोकांचं काम आहे. म्हणून देवा मी जे तुझ्याकडे मागतील तेच पाठीमागचे भक्त तुझ्याकडे मागतील. म्हणून देवा मी तुला तुझं मागणार नाही तर मी तुला तूच मागणार आहेस. आणि मग देवाचं तुकोबारायांचं म्हणणं लक्षात आलं आणि देव परत उभा राहिला आणि देव म्हणतोय तुकोबा तुकोबा ठीक आहे मला समजलं तुझं म्हणणं पण तुला माझा विसर न पडण्यासाठी काहीतरी करावं लागेल. तू काय करशील? महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या तुकाराम महाराज म्हटले देवा करतो ना. काय करावं लागेल? गुण गाईन आवडी. देवाला तुकोबारायांनी शब्द जो दिलाय ना देवा तुझ्या गुणांचं गायन करेल आणि त्याच गुणांचं गायन संतांच्या कृपेने प्रत्येक गावागावामध्ये चालू आहे. आणि हा देखील अखंड हरिनाम सोहळा हा तुकोबारायांनी देवाला दिलेल्या शब्दाचंच प्रतीक आहे ना. आपण काय करतोय? कीर्तन म्हणजे देवाच्या गुणांचं गायन करतोय. गुण गायन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. देव तुकोबारायांना म्हणताय तुकोबा तुझ्यासाठी माग. तुकोबाराय म्हणतात देवा मला काहीच नको, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. मी नेहमी विनोद सांगत असतो की वारकरी संप्रदायाने मुक्तीला प्राधान्य दिलं नाही, वारकरी संप्रदायाने भक्तीला प्राधान्य दिलंय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात न लगे मुक्ती आणि संपदा. जर मुक्तीला प्राधान्य दिलं असतं तर तुकाराम महाराज पुढच्या चरणात म्हणले नसते तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. देवा आम्हाला मोक्ष नको, आम्हाला परत जन्माला घाल. आणि जर मोक्षाला प्राधान्य दिलं असतं तर तुकाराम महाराज असंही म्हटले नसते हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. किंवा मोक्षाला प्राधान्य दिलं असतं तर तुकाराम महाराज असंही म्हटले नसते घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणतात? देवा मी पुन्हा जन्म घेईन, देवा मी पुन्हा जन्म घेईन, मी पुन्हा जन्म घेईन, मी पुन्हा जन्म घेईन. जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत माझं पुन्हा पुन्हाच चालू असेल. मी पुन्हा जन्म घेईन आणि काय करेल? तुझी चरण सेवा साधावया. भगवंता तुझ्या चरणाची मी सेवा करेल. म्हणजे तुकाराम महाराजांनी भक्तीला प्राधान्य दिलंय. आणि आज गेली 7 वर्ष आपण आपल्या शिळ गावामध्ये मोठ्या उत्साहाने आणि सर्व सत्पुरुषांच्या आशीर्वादाने हा अखंड हरिकीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित करताय.
मला सप्ताह संयोजक मंडळीने या ठिकाणी आमंत्रित केलं. मी सप्ताह संयोजन मंडळाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. अनेक सत्पुरुषांच्या आशीर्वादाने मी त्या सर्व सत्पुरुषांचा नामोल्लेख कीर्तनाच्या प्रारंभी केलेला आहे. या भागामध्ये त्या सर्व सत्पुरुषांचं मोठं कार्य आहे आणि त्या सत्पुरुषांच्या कार्यामुळे आपण आज एकत्र एका मंडपाखाली बसून ज्ञानोबा तुकोबारायांचा जयघोष करतोय. म्हणून त्या सत्पुरुषांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत की ज्यांनी आपल्याला या सन्मार्गाला लावलेला आहे. माझ्या कीर्तनाच्या अंतिम टप्प्यामध्ये मी आलेलो आहे. आपल्याकडून पण अशीच भक्ती घडावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. कीर्तनासाठी ज्यांनी मला सहकार्य केलं, साथ केली, त्या सर्व माझ्या टाळकरी बांधवांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. आपण टाळ घेऊन उभे राहिलात म्हणून माझं कीर्तन चोपदार असतील, वेनेकरी असतील, साऊंड सिस्टीम दादा असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गेली 1.5 तास तुम्ही पण माना हलवत आहात म्हणून तुमचे पण मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. बोलता बोलता एखादा वेडा वाकडा शब्द जर माझ्याकडून गेला असेल तर आपली दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज या सप्ताहाच्या म्हणजे ह्या अखंड हरिनाम सोहळ्याच्या आजच्या दिवसामध्ये उद्या काल्याच्या संकीर्तनाने ह्या सोहळ्याची सांगत होईल, 7व्या वर्षाची सांगत होईल. पण या अंतिम टप्प्यामध्ये एवढंच एक देवाकडे मागणं मागायचं. आता झालं ना कीर्तन की देवासमोर उभं राहायचं आणि तुकोबारायांचीच मागणी देवाकडे करायची. हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी. देवळातला देव आपल्याला कळतो. माझी एकच विनंती आहे, माणसामधला पण देव आपल्याला कळणं गरजेचं आहे. तोही माणसामधला देव आपल्याला कळावा. आपल्या मनामधून इतरांच्या विषयीचा राग, द्वेष, मत्सर दूर व्हावा, क्रोध दूर व्हावा, लोभ दूर व्हावा आणि सर्वांनी गुण्या गोविंदाने मानवी जीवन व्यतीत करावं अशी सर्वांना प्रार्थना करतो. कोणत्याही प्रकारचं, विशेषतः तरुण माझ्या मित्रांना आणि विशेषतः पुरुष मंडळींना विनंती करतो, कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका, कोणत्याही प्रकारचा मांसाहार करू नका. गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, आळंदी पंढरीची वारी करा. साधू संतांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने मार्गक्रमणा करून आपल्या जीवनाची सार्थकता प्राप्त करून घ्या एवढी एक विनंती करतो. सर्व तरुणांना परमार्थिक कार्याला मनापासून कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर आनंद वाटला आपल्या गावामध्ये येऊन. खरं तर आपल्याला माहितीच आहे की आपण टीव्हीवर दररोज कीर्तन पाहता. दररोज सकाळी गजर कीर्तनाचा आणि सोहळा आनंदाचा आणि संध्याकाळी मन मंदिरा गजर भक्तीचा हे दोन्ही कार्यक्रम तुम्ही पाहता. म्हणून ह्या कार्यक्रमाला तुमच्या प्रतिसादामुळे 3 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्या 20 तारखेला खरं तर 3 वर्ष पूर्ण झाले आमच्या त्या कार्यक्रमाला. असाच उदंड प्रतिसाद त्या कार्यक्रमाला द्या. त्या कार्यक्रमाचा एक भाग होण्याच्या नात्याने मी आपल्याला विनंती करतो. मला आनंद वाटतो सांगायला. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो की झी टॉकीजवरची कीर्तन होतात त्या कीर्तन मालिकेचा मुख्य सल्लागार आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून काम करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. त्या माध्यमातून जनसामान्यांची सेवा आध्यात्मिक रूपाने मला करता येते. ते कार्यक्रम तुम्ही नक्कीच पाहत राहा आणि खऱ्या अर्थाने परमार्थिक कार्याला शुभेच्छा सदिच्छा आपल्या असाव्यात. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कीर्तन संपलेलं आहे पण माझ्या कीर्तनामध्ये मला सवय आहे की स्वतःही नाचायचं आणि श्रोत्यांनाही नाचवायचं. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, कीर्तनाचे नट नाचे, नाचिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. कीर्तनात नाचावं लागतं आणि कीर्तनात हे आपण देवासाठी नाचतो. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो, पण सगळे उभे राहिल्यानंतर सगळ्यांनी नाचायचंय. उभं राहून जो नाचणार नाही त्याला परत खाली बसताच येणार नाही. ठरवा तुम्ही उभं राहायचं की नाही. नाचलं पाहिजे, देवासाठी नाचायचंय. आणि कीर्तनात नाचलं म्हणून कोणी नावं ठेवत नाही. आणि कीर्तनात नाचल्यानंतर जो नावं ठेवतो तो माणूस नसतो, तो राक्षस असतो. म्हणून राक्षसांकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. देवासाठी आपण नाचायचे. सगळ्यांनी उठून उभं राहावं. 2 मिनिट उठून उभं राहावं. चला पटकन उभं राहायचं.